मुंबईवर 26/11 रोजी झालेला हल्ला हे फक्त लष्कर-ए-तोयबाचं कारस्थान नसून त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा हात होता असा भन्नाट दावा या पुस्तकामध्ये करण्यात आला होता। आणि योगायोगाने 2009 मध्ये देशाचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एक विधान केलं। त्या विधानामध्ये सर्वप्रथम हिंदू टेररिझम या शब्दाचा वापर करण्यात आला। हिंदू दहशतवाद गेल्या 25 वर्षांमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमने केलेलं हे सगळ्यात मोठं राजकीय षडयंत्र होतं आणि या षडयंत्रावरून पडदा उठण्याचा मुहूर्त आता जवळ येतोय। कारण या षडयंत्रामध्ये सगळ्यात मोठा मोहरा असलेला तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक आणि ISIचा अधिकारी आता लवकरच भारतामध्ये येतोय। अमेरिकेतून त्याची भारतामध्ये पाठवणी होते। डेव्हिड कोलमन हेडली या पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकाला हाताशी धरून तहव्वूर राणाने मुंबईमध्ये 26/11 रोजी हा भीषण हल्ला घडवला होता। तहव्वूर राणा हा पाकिस्तानच्या लष्करामध्ये कार्यरत होता आणि डेप्युटेशनवर त्याला लष्कर-ए-तोयबा मध्ये पाठवण्यात आलं। तिथे त्याने मुंबई हल्ल्याची योजना आखली आणि हा हल्ला अंमलात आणला। भारतावर झालेला आणखी एक दहशतवादी हल्ला असं या हल्ल्याचं वर्णन होऊ शकत नाही। पण हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता। दहशत निर्माण करणं एवढा मर्यादित हेतू या हल्ल्याच्या मागे नव्हता। याच्या मागे खूप मोठं राजकीय षडयंत्र होतं।